लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तुमच्या खात्यात 1500 रुपये येणार की 3000 रुपये येणार? जुलैचा हप्ता कधी मिळणार? ऑगस्टचा हप्ता त्यासोबत मिळणार का? आणि सोशल मीडियावर फिरत असलेली रक्षाबंधनची 3000 रुपयांची बातमी खरी आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्टची ताजी परिस्थिती अगदी स्पष्टपणे समजून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मात्र जुलै महिन्याचा हप्ता उशिरा झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पूर्वीच्या ताज्या वृत्तांमध्ये जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते मिळून 3000 रुपये देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहवाल देऊनही अशी शक्यता प्रसिद्ध झालेली होती. मात्र महत्त्वाचे म्हणजे बघा, ही शक्यता आहे 3000 रुपये प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यात आजच जमा होतील अशी अधिकृत घोषणा समजू नका. म्हणून आपल्या व्हिडिओमध्ये आपण चुकीची तारीख किंवा खोटी हमी देणार नाही. तर आता बघा, सर्वात मोठा प्रश्न, लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार का? जर जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाला तर 2 महिन्याचे 1500 प्लस 1500 म्हणजे 3000 रुपये होऊ शकतात. याच कारणामुळे सोशल मीडियावर 3000 रुपये रक्षाबंधन गिफ्ट अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. पण लक्षात ठेवा, फक्त सोशल मीडिया रिपोर्ट किंवा युट्यूब व्हिडिओवरून 3000 रुपये निश्चित झाले असे मानू नका. अधिकृत शासन निर्णय किंवा विभागाची स्पष्ट घोषणा झाल्यानंतरच ती अंतिम माहिती मानता येईल. तर आता बघा, सर्व बहिणींचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमकं कोणत्या तारखेला येणार? याबाबत अनेक वेगवेगळ्या तारखा सोशल मीडियावर सांगल्या जात आहे. मात्र आज सर्वत्र पात्र महिलांसाठी एकच निश्चित पेमेंट तारीख जाहीर अधिकृत घोषणा सापडलेली नाही. त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत पैसे येणार, उद्या सकाळी 3000 रुपये येणार अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. पैसे डीबीटी प्रक्रियेतून जमा होत असल्यामुळे वितरणाची वेळ वेगळी असू शकते. तर आता बघा, दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसी. लाडकी बहीण योजनेमध्ये पात्रता तपासणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर काही महिलांच्या पात्रतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. ताज्या वृत्तांमध्ये मोठ्या संख्येने महिला अपात्र ठरल्याचे दावे करण्यात आलेले आहेत. म्हणून तुमच्या खात्यात आधी पैसे आले होते म्हणून पुढचा हप्ता नक्कीच मिळेलच असं समजू नका. तुमची ई-केवायसी, आधाराची माहिती, बँक खाते आणि योजनेतील पात्रता तपासणे महत्त्वाचे आहे. तर आता बघा, समजा तुमच्या गावातील किंवा कुटुंबातील काही महिलांच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात आले नाही, तर घाबरू नका. सर्वात आधी बँक स्टेटमेंट किंवा पासबुक तपासा, त्यानंतर आधार बँक लिंक तपासा आणि तुमची ई-केवायसी तपासा आणि तुमचे बँक खाते सक्रिय आहे का ते पहा आणि योजनेमध्ये तुमची पात्रता कायम आहे का ते तपासा. फक्त SMS आला नाही म्हणून पैसे आले नाहीत असे लगेच समजू नका. लाडक्या बहिणींनो, सध्या फेसबुक आणि युट्यूबवर अनेक प्रकारच्या पोस्ट फिरत आहेत. काही रिपोर्टमध्ये 3000 रुपये नक्की जमा झाले असे सांगितले जाते. काही ठिकाणी विशिष्ट तारीख आणि वेळ सांगितली जाते, तर काही जण 1500 ऐवजी वेगळी रक्कम मिळणार असल्याचे सांगत आहेत. यातील प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही, म्हणून कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवण्यापूर्वी महिला व बाल विकास विभाग किंवा महाराष्ट्र शासनाची अधिकृत माहिती तपासा. चला तर मग आजची बातमी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिली गोष्ट, जुलैचा हप्ता उशिरा झाल्यामुळे महिलांमध्ये चिंता आहे. आणि दुसरी गोष्ट, जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3000 रुपये देण्याची शक्यता यापूर्वीच्या वृत्तांमध्ये व्यक्त झाली आहे. आणि तिसरी गोष्ट, ई-केवायसी पात्रता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.